पुन्हा परीक्षा घेणं म्हणजे जखमेवर मलमपट्टी असल्याची प्रतिक्रिया समोर येते। आता पेपर फुटीच्या मुळापर्यंत पोहोचा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी अशी मागणी केली आहे। अद्याप FIR का दाखल झाला नाही असं संदीप देशपांडेही म्हणतात। परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे। परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचे धागेदोरे याच्यात कोण कोण गुंतलंय, ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। आणि ह्या MPSC मधून पेपर फुटलाय का ट्रान्सपोर्ट करताना पेपर फुटी झाली का परीक्षा केंद्रावर गेल्यावर पेपर फुटी झाली का MPSCतच याचा मास्टर माइंड बसलाय आणि तो मास्टर माइंड पैसे खाऊन लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळतोय। जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी हा पेपर फोडला, कोण तो नंदुरबारचा क्लासवाला आहे, कोण त्यांनी पेपर फोडला असं म्हणतायत, असं त्यांचाही दावा आहे त्या विद्यार्थ्यांचा। तर मग त्याच्यावर FIR का दाखल झाला नाही? तो जो संबंधित क्लासवाला आहे त्याला पळून जाण्यासाठी का अवधी दिला गेला, का त्याला तात्काळ अरेस्ट केली नाही? म्हणजे आदल्या दिवशी तो बाईट देतो की मी पोलिसांच्या सगळ्या चौकशीला जायला तयार आहे आणि दुसऱ्या दिवशी तो फरार होतो आणि फरार झाल्यावर अजून त्याला फरार का घोषित केलं, मग त्याची संपत्ती का नाही जप्त केली, मग त्याच्यावर FIR का नाही झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे आणि हा प्रश्न आम्ही सरकारला विचारतो।